नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आजच्या या सेशनच्या निमित्तानं जे सगळी मंडळी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अर्थातच यूट्यूबच्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी पुढच्या सगळ्या संदर्भाच्या अपडेटसाठी पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला एक लाईक बटन दाबा आणि काय करा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या सगळ्या संदर्भातली इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत येईल आणि हे सगळे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। आता आजच्या भागामध्ये पहिल्या भागामध्ये आपण डिस्कस केलेलं होतं संपूर्ण कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या सिलेबसच्या अँगलला आपण डिस्कशन केलेलं होतं, ते सुद्धा गट ब आणि गट क पूर्व परीक्षेच्या संदर्भानं आपण त्या ठिकाणी डिस्कशन केलेलं होतं। आता विषयवार प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला किती प्रश्न पूर्व परीक्षेला असतात आणि त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या विषयाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचे घटक आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ह्या गट ब व गट क च्या पूर्व परीक्षेच्या संदर्भानं अभ्यासावं लागतात, या सगळ्या संदर्भानं मी टप्प्याटप्प्याने तुमच्यासोबत संवाद साधणार आहे। आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आणि विषयाच्या पहिल्या भागामध्ये इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये आपण संपूर्ण चर्चा इथून पुढे करणार आहे। तुम्हाला माझ्यासोबत हा सगळा भाग कंटिन्यू करत असताना आपली एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला असते, नेहमीच असते, आत्ताही रिक्वेस्ट आहे की हा सगळा इथून पुढे भाग कंटिन्यू करत असताना एक छोटीशी वही आणि एक पेन घेऊन माझ्यासोबत हा सगळा भाग कंटिन्यू करा, जेणेकरून पुन्हा पुन्हा तुम्हाला ह्या सगळ्या संदर्भानं विशेष अशा पद्धतीचं मागे वळून पाहायची आवश्यकता राहणार नाही आणि विषयाच्या संदर्भामध्ये संपूर्ण क्लॅरिटी येईल, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता आपल्या येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या परीक्षेसाठी अर्थातच 2026च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या अँगलनं आपण हा सगळा संदर्भात विचार करतोय, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता इतिहास या विषयाच्या संदर्भानं विचार करत असताना बऱ्याच विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडतात की संदर्भ ग्रंथ आपण कुठले वाचले पाहिजे, हा प्रमुख प्रश्न पडतो। सोबतच जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सगळ्या सिलेबसच्या अँगलनं आत्तापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले त्याचं ॲनालिसिस करणे म्हणजे नेमकं काय, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न पडतो। बरेचसे मार्गदर्शक महाराष्ट्रातले आपल्याला सांगतात की तुम्ही विषयाचं ॲनालिसिस करा, PYQचं ॲनालिसिस करा आणि या सगळ्या प्रोसेसमधून सिलेक्ट झालेले उमेदवार अर्थातच यशस्वी उमेदवार देखील सांगतात की तुम्ही मागच्या कालखंडात झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित अशा पद्धतीने विश्लेषण केल्यास तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये त्या विषयासाठी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे किंवा कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भानं आपण अभ्यास केला पाहिजे हे आपल्याला कळतं। आता त्या सगळ्या संदर्भाने विचार जर आपण केला तर एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की इतिहास या विषयाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे हा विषय थोडासा वास्ट असल्याची तक्रार अनेक विद्यार्थी मित्रांची असतात। म्हणजे सर या ठिकाणी सणावाळा भरपूर असतात, ठीक आहे, त्यानंतर हा विषय आपल्याला विद्यार्थी दशेपासून आपण ज्यावेळेस काही लोक इंजिनिअरिंगला जातात, काही लोक मेडिकलला जातात, काही लोक वेगवेगळ्या स्ट्रीमला जातात, त्यावेळेस इतिहास हा विषय आपल्यापासून कितीतरी अंतर दूर गेलेला असतो, परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा विषय पुन्हा एकदा आपल्याला अभ्यासक्रमाचा पार्ट म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे। आता अभ्यासक्रमाचा पार्ट म्हणून दिलेला असल्या कारणानं आपल्याला त्याला काय करता येत नाही, टाळता येत नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणून या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क जर मिळवायचे असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे हे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। आता बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की हमखास मार्क्स मिळवून देणारी स्ट्रॅटेजी। आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की प्रफुल्ल सर आता नेमकं काय सांगणार आहे की जेणेकरून आम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळणार आहे, अशा पद्धतीची उत्सुकता निश्चितपणे तुम्हाला लागलेली असेल, याबद्दल मला थोडीशी देखील शंका नाही आहे। आता या सगळ्या संदर्भाने आपण जर विचार केला तर नक्कीच या विषयात सुद्धा हमखास अशा पद्धतीचे मार्क मिळतात आणि पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात। फक्त पहिल्यांदा तो विषय, त्या विषयाअंतर्गत आतापर्यंत दिलेले सगळे घटक आणि उपघटक या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा लागणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी
तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की माझ्यासोबत मी जो काही भाग सगळा तुम्हाला सांगतोय तो सगळा भाग व्यवस्थित नोट करून घ्यायचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब व गट क च्या संदर्भात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीचा सिलेबस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला दिलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत। असा हे जे काही सेंटेन्स या ठिकाणी दिलेले आहे या एकाच वाक्यामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। मग आपल्याला प्रश्न पडतो की आता आपण एवढ्या कमी काळामध्ये आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या विषयाला टॅकल करणं गरजेचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी म्हटलेला आहे। मी विशेषतः या शब्दाला काय करतो, थोडं बॉक्स करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो। मग तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की खऱ्या अर्थानं या सगळ्या भागावर विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भानं आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, ही गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे। काय झालेली आहे, क्लिअर झालेली आहे। म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना या दोनही भागांचा आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मग आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे कोणता इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे कोणता इतिहास, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर मागच्या कालखंडामध्ये या सगळ्या सिलेबसवर आधारित आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करायचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आता आपल्याला दिसतो की या सगळ्या संदर्भानं, कोणत्या संदर्भानं, आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भानं आपण जर पाहिलं तर या इतिहासाची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे, अलीकडच्या कालखंडामध्ये ट्रेंड कशा पद्धतीने बदललेला आहे, बरोबर आहे, ट्रेंड कशा पद्धतीने बदललेला आहे तेही आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया। बघा इथे तुम्हाला दिसते बदलता ट्रेंड, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीने बदललं हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या प्रश्नांची संख्या देखील कशा पद्धतीने बदललेली आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 2022 पर्यंतच्या सगळ्या पूर्व परीक्षा जर आपण पाहिल्या तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी दिसते, इथे आतापर्यंत 15 प्रश्न विचारले जात होते आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भानं। 2022च्या पूर्व परीक्षेपर्यंत 15 प्रश्न विचारले जात होते। त्यानंतर झालं असं की 2023च्या पूर्व परीक्षेपासून, म्हणजे 2023ला जी पूर्व परीक्षा झाली आणि 2024ला जी पूर्व परीक्षा झाली आणि 2025ला जी पूर्व परीक्षा झाली, या तीनही पूर्व परीक्षेमध्ये आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भानं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 10 प्रश्न विचारलेले आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे काय झालं, वेटेज 5 प्रश्नांनी कमी झालेला आहे। किती प्रश्नांनी, 5 प्रश्नांनी आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भाने तिथे मार्क्स कमी झालेले आहे, अर्थातच 5 प्रश्न कमी झालेले आहे। मग इथे 5 प्रश्न जरी कमी झालेले असले तरी जो सिलेबस आहे तो काही सिलेबस त्या ठिकाणी बदललेला नाही आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे सिलेबस तोच आहे, बरोबर आहे। आणि ह्या 2023च्या 24च्या आणि 25च्या प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस आपण केलं तर एक गोष्ट लक्षात येते की जे 2022 पर्यंतचा जो ट्रेंड होता तो देखील काय झालेला आहे, बदललेला आहे। म्हणजे यामध्ये थोडेसे डीप मध्ये प्रश्न, खोलात जाऊन प्रश्न विचारल्याचं आपल्याला ह्या 3 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर खऱ्या अर्थानं लक्षात येतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। सरते शेवटी म्हणजे या सेशन नंतर मी तुम्हाला ज्यावेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळे घेऊन येणार आहे त्यावेळेस देखील सांगणार आहे की कोणता प्रश्न कोणत्या घटकाअंतर्गत होता आणि सिलेबसच्या कोणत्या पार्टला तो रिलेट करतो हे देखील या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता या ठिकाणी इतिहासाची विभागणी करत असताना आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जरी या ठिकाणी म्हटलेलं असलं तरी बघा सिलेबसचा पहिला पॉइंट आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे हा या एकाच वाक्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यास करायला सांगितलेला आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे आधुनिक भारताचा इतिहास
आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासाचा आहे. म्हणजे आधुनिक भारत, मॉडर्न इंडिया आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासाचा आहे. सेकंड नंबरवर तुम्हाला दिसते महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि थर्ड नंबरवर तुम्हाला दिसते समाज सुधारक. आता मी या ठिकाणी लिहितोय समाज सुधारक. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की सर समाज सुधारकांचा उल्लेख तर आपल्या सिलेबसमध्ये कुठेच दिलेला नाही आहे, परंतु समाज सुधारक मी या ठिकाणी काय लिहिलंय, ज्यावेळेस आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहतो, काय पाहतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहतो, त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2022 पर्यंत सातत्यानं 4, 5, 3 अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे. आणि 2023, 24, 25च्या पूर्व परीक्षेमध्ये आपण पाहिले तर 2, 3, 4, 2, 3, 4 अशा पद्धतीचे प्रश्न या समाज सुधारकांच्या त्यांच्या कार्यांवर, त्यांच्या संस्थांवर, त्यांच्या संघटनांवर, त्यांच्या घोषवाक्यांवर, त्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांवर, दैनिकांवर, मासिकांवर आणि सोबतच त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या संदर्भाने आणि त्यांचं जे काही कार्य होतं त्या सगळ्या कार्याच्या व्याप्तीच्या संदर्भाने देखील प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे एखाद्या समाज सुधारकांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी काम केलं का, स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केलं का, शेतकऱ्यांसाठी काम केलं का, जमीनदारांसाठी काम केलं का, या सगळ्या कार्याच्या व्याप्तीच्या संदर्भाने देखील प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इतिहासाची विभागणी या 3 टप्प्यामध्ये होणार आहे. आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक अशा 3ही घटकांवर आपल्याला काय करायचं आहे, न्याय द्यायचा आहे आणि 3ही घटकांचा अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. सध्याचा वाढता कट ऑफ लक्षात घेता कुठलाच विषय, कुठलाच घटक, कुठलाच उपघटक आपल्याला स्किप करून यश मिळवता येत नाही. ही गोष्ट सिंपल आहे. सर्वांनी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एखादा इतिहासाचा पार्ट मी सोडून देतो, एखादा भूगोलाचा पार्ट मी सोडून देतो, सायन्सचा एखादा पार्ट सोडून देतो आणि चांगली टॉप रँकनी पोस्ट काढतो किंवा पद मिळवतो, हे स्वप्न कृपया सोडून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. अलीकडच्या कालखंडामध्ये वाढते कट ऑफ फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पुढे एक आव्हान असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जरी हे आव्हान असलं तरी ते आव्हान आपल्याला पेलायचं आहे आणि 2026च्या पेपरमध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते कोणत्या घटकावर प्रश्न जास्त विचारले जातात. निश्चितपणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आधुनिक भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर अर्थातच युरोपियन लोकांच्या आगमनापासून, युरोपियन लोकांचं आगमन जे आहे, या युरोपियन लोकांच्या आगमनापासून ते 1857 पर्यंतचा एक पार्ट, 1857 पासून 1885 पर्यंत म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत, जिला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतो, तिच्या स्थापनेपर्यंत, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून तर 1947 पर्यंत म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत 15 ऑगस्ट 1947 या सुवर्ण दिवसापर्यंतचा सगळा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. मग याला आपण 1885 ते 1947 पर्यंतचा जो काही पार्ट आहे त्याला आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय चळवळ किंवा नॅशनल मुवमेंट म्हणतो आणि त्याचे 3 टप्पे पडतात. एक मवाळ कालखंड, दुसरा जहाल कालखंड आणि तिसरा पडतो तो म्हणजे गांधीजींचा युग, ज्याला आपण गांधी काळ म्हणतो किंवा गांधी एज म्हणतो. आता या जहाल कालखंडाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं नाव दिलेलं आहे. याला टिळक युग असं सुद्धा म्हणतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या या सगळ्या कारकिर्दीचं नाव ह्या जहाल कालखंडाला दिलं, म्हणून या कालखंडाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं युग अर्थातच टिळक युग असं सुद्धा म्हणतात. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यंत म्हणजे बंगालच्या फाळणीपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण मवाळ कालखंड म्हणतो. बंगालच्या फाळणीपासून ते आपण पुढच्या कालखंड म्हणजे 1920 पर्यंत टिळकांच्या निधनापर्यंतचा संपूर्ण कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण त्याला जहाल कालखंड अर्थातच टिळक युग म्हणतो. आणि 1920 पासून 1947-48 पर्यंतचा कालखंड जर आपण पाहिला तर त्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये गांधी युग असं म्हणतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इकडे प्रश्न कुठेतरी जास्त विचारले जातात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून नॅशनल मुवमेंटवर प्रश्न जास्त विचारले जातात, या भागावर तुलनेने कमी विचारले जातात. आणि हा जो काही भाग आहे या भागावर पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जात होते, परंतु आता आयोगाचा ट्रेंड हा बदललेला आहे. इकडे प्रश्न कमी, इकडे त्याहून जास्त आणि इकडे त्याहून जास्त. आता हा सगळा पोर्शन जो काही मी तुम्हाला सांगतो हे सगळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिस नंतर मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही समजा प्रश्नपत्रिका घेऊन बसलात आणि त्याचं वर्गवारी केली किंवा त्याचं व्यवस्थित विश्लेषण केलं तर तुम्हाला देखील हे काय होईल,
क्लिअर होईल की यातला कुठला पार्ट जास्त महत्त्वाचा आहे आणि कुठला पार्ट कमी महत्त्वाचा आहे हे देखील स्पर्धा परीक्षामध्ये समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून क्लासची गरज पडते किंवा मार्गदर्शकाची गरज पडते किंवा सिनियरची गरज पडते किंवा विषय तज्ज्ञांची गरज पडते. याचं कारण काय, हे सगळे मंडळी समजा तुमच्या सोबत असेल तर तुमचा प्रवास हा सुकर होतो आणि तुमचा प्रवास हा कमी काळाचा होतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवणं याहीपेक्षा आता कमी कालखंडामध्ये यश मिळवणं हे देखील एक आव्हानात्मक झालेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. जर तुम्हाला कमी काळामध्ये यश मिळवायचं असेल तर निश्चितपणे तुमच्यासोबत मार्गदर्शक लागतो, तुमच्यासोबत क्लास लागतो, तुमच्यासोबत असणारं अभ्यास साहित्य हे चांगल्या दर्जाचं लागतं, तुमचा ग्रुप चांगला लागतो, तुमचं मोटिवेशन सुद्धा तशा पद्धतीचं स्ट्रॉंग लागतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. म्हणजे आता कोणत्या घटकावर प्रश्न जास्त विचारले जातात या प्रश्नाचं उत्तर आहे की या भागावर, अर्थातच नॅशनल मूवमेंटवर प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात, या भागावर कमी आणि या भागावर त्याहून कमी मार्क विचारले जातात, अर्थातच कमी प्रश्न विचारले जातात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा जो सगळा आधुनिक भारताचा इतिहास आहे या सगळ्या संदर्भामध्ये त्या कालखंडामध्ये कंटेम्पररी एजमध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीचा होता, महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या लोकांचं देशाच्या या संपूर्ण जडणघडणीमध्ये योगदान कशा पद्धतीनं होतं त्या सगळ्या संदर्भाने देखील प्रश्न या ठिकाणी येणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे प्रश्न का येणार आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न आलेले आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला दिसते हमखास मार्क्स देणारे टॉपिक कोणते आहे तर समाज सुधारकांच्या कार्यांवर, त्यांच्या संघटनेवर, त्यांच्या संस्थांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जातात. आणि ज्याला आपण राष्ट्रीय चळवळ म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय चळवळ म्हणतो, असे जे काही टॉपिक आहे या सगळ्या घटकांवर निश्चितपणे हमखास अशा पद्धतीचे प्रश्न पूर्व परीक्षेला आपल्याला पाहायला मिळतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तो भाग आपल्याला अभ्यास करत असताना आपल्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्येच हा भाग पहिल्यांदा आपण काय करणं, पक्क करणं गरजेचं आहे. कारण यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न कसे आहे, फिक्स आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आपण काय करतो की इतिहासाचं पुस्तक आपल्या हातात घेतलं की बहुतांश लोकांकडे तो इतिहास कशा पद्धतीने वाचला जावा किंवा त्या पुस्तकातल्या कोणत्या बाबी आपल्या पूर्वपरीक्षेसाठी जास्त महत्त्वाच्या आहे हे आपल्याला समजून न घेता आपण त्या विषयाला सुरुवात करतो. अर्थातच जस्ट आपण कव्हर पेज पलटवलं की पहिला पेज प्रस्तावनेचं पलटवलं, इंडेक्स झालं की वाचायला सुरुवात करतो. अशा पद्धतीनं कुठल्याच पुस्तकाच्या संदर्भानं आपण वाचायला सुरुवात करणं हे योग्य नाही आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. म्हणजेच तुम्हाला काय पाहिजे, तुमचं PYQचे ॲनालिसिस खूप प्रॉम्प्ट लागतं किंवा तशा पद्धतीचं ॲनालिसिस एखाद्या मार्गदर्शकाने तुम्हाला दिलेलं असावं तर आणि तरच तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये परीक्षा पास करण्यासाठी निश्चितपणे कसं जाणार आहे, सोपं जाणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितपणे इथे तुम्हाला दिसतात काही प्रश्न हे अत्यंत सोपे असतात, ज्याला मी काय म्हणतो, सोपे कॅटेगरीतले प्रश्न म्हणतो. तुम्ही कुठलीही परीक्षा घ्या, अगदी UPSCची पूर्व परीक्षा घ्या किंवा मुख्य परीक्षा घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गॅझेटेड पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा घ्या किंवा आपल्या कंबाईनची पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा घ्या, त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक वर्षी काही प्रश्न अत्यंत सोपे आले असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे पहिल्याच वाचनामध्ये काही भाग समजत असतो तशा सगळ्या भागावर किंवा पहिल्याच शिकवणीमध्ये आपल्याला सगळा भाग समजत असतो तशा सगळ्या पद्धतीवर आधारित सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि काही प्रश्न मध्यम विचारले जातात, काही प्रश्न मध्यम अशा स्वरूपाचे विचारले जातात. म्हणजे हे मी हार्डनेसच्या संदर्भामध्ये बोलतो, म्हणजे काठिण्य पातळीच्या संदर्भानं सोपे आणि मध्यम हा शब्दप्रयोग मी या ठिकाणी वापरतो आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला तिसरा जो पार्ट पडतो तो म्हणजे कठीण प्रश्नाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आपल्याला कठीण दर्जाचे विचारले जातात, बरोबर आहे. आणि चौथा पार्ट पडतो तो म्हणजे आउट ऑफ सिलेबस. आउट ऑफ सिलेबस अर्थातच आउट ऑफ सिलेबस म्हणजे कोणता, म्हणजे इतिहासाच्या विषयामध्ये बाहेरचा प्रश्न विचारतो का तर नाही विचारत. म्हणजे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला विचारलेला आहे आणि त्यांनी चीनच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलाय असं होत नाही, किंवा आधुनिक जगाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला असं मुळीच होत नाही. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हटल्यानंतर त्यामध्ये एखादा प्राचीन मध्ययुगीन भारताचा प्रश्न विचारला असं देखील होत नाही. आउट ऑफ द बॉक्स म्हणजे असे प्रश्न की जे आपण अभ्यास साहित्य वापरतो किंवा जे पुस्तकं आपण वापरतो, जे स्टेट बोर्ड NCERT वापरतो त्या सगळ्या
बेसिसवर न येणारा प्रश्न म्हणजे कुठला प्रश्न? आउट ऑफ द बॉक्स प्रश्न. आणि कठीण प्रश्न म्हणजे कुठले प्रश्न? एखाद्या व्यक्तीच्या वर्णनाच्या संदर्भाने विचारलेला प्रश्न. म्हणजे ती व्यक्ती स्वराज्याची मागणी करत होती, ती व्यक्ती जेलमध्ये गेलेली होती, ती व्यक्ती अस्पृश्यता निवारणासाठी काम करत होती, पुढीलपैकी ती व्यक्ती ओळखा. अर्थातच दिलेल्या वर्णनावरून ज्यावेळेस व्यक्ती ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो, तो दर्जाचा प्रश्न हा कठीण असतो. अर्थातच त्या व्यक्तिमत्वाबद्दल संपूर्ण आणि इत्तमभूत माहिती जर आपल्याकडे असेल तर आणि तरच आपण त्या प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा पोहोचू शकत नाही. त्याला म्हणतो आपण कठीण दर्जाचा प्रश्न. इथे दिसतो तुम्हाला मध्यम दर्जाचा प्रश्न म्हणजे स्टेटमेंट बेसवरचा प्रश्न किंवा जोड्या लाभांचा जो प्रश्न आहे तो मध्यम कॅटेगरीमध्ये येतो. आणि सोपे प्रश्न म्हणजे अगदी सरळ साधे, जसं की आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, याला म्हणतो आपण साधा सरळ सोपा प्रश्न. आर्य समाजाने पुढीलपैकी कोणता नारा दिला, किंवा आर्य समाजाच्या संदर्भाने जर विचार केला तर आर्य समाजाचा मूळ उद्देश काय होता स्थापनेचा. बरोबर आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा कोणत्या शहरात झाली. बरोबर आहे. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण, असे जे प्रश्न आहे याला म्हणतो आपण सोपे प्रश्न. बरोबर आहे. येताना लक्षात. म्हणजे तुम्हाला हे समजलेलं आहे की सोपे प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न, मध्यम प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न, कठीण प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न आणि आउट ऑफ द सिलेबस म्हणजे कोणते प्रश्न, हे देखील आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. म्हणजे समजा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं नाही तरी आपण मेरिट लिस्टमध्ये राहतो. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जो प्रश्न येतो तो आपल्याला आला नाही तरी चालते, परंतु सोपे आणि मध्यम दर्जाचे प्रश्न हे आपल्याला आलेच पाहिजे. आणि चांगली रिव्हिजन आणि चांगलं नॉलेज जर आपण घेतलं, चांगला क्लास जर आपण घेतला, चांगल्या मार्गदर्शकाचं जर आपण ऐकलं तर निश्चितपणे मला असं वाटते की या परीक्षेतले कठीण दर्जाचे प्रश्न देखील आपल्याला त्या परीक्षेच्या विदिन टाइम पिरियडमध्ये सोडवता येतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते ते म्हणजे स्टेट बोर्ड कोणते वाचावे. आता अनेक विद्यार्थी यातून यशस्वी होतात आणि त्यांचा सगळा प्रवास आपल्या पुढे मांडतात. आणि आत्ता मल्टीमीडियाचा वापर फार प्रचंड वाढलेला आहे, यूट्यूबचा वाढलेला आहे, इंस्टाग्रामचा वाढलेला आहे आणि प्रत्येक जण कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्याच्या नादामध्ये बरंच काही सांगून जात असतो, परंतु ते प्रॉपर आहे की नाही हे देखील चेक करणं आपलं प्रत्येकाचं कार्य आहे. एक विद्यार्थी म्हणून सतसत विवेक बुद्धीला प्रमाण मानून आपण PYQचं पहिल्यांदा ॲनालिसिस केलं पाहिजे. आता PYQचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपला सिलेबस आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असल्यामुळे आपल्याला स्टेट बोर्ड जे आहे ते 8वीचं अत्यंत महत्त्वाचं आहे. 8वी स्टेट बोर्ड, 8वीचं स्टेट बोर्ड जे आहे ते नवीन आहे आणि हे काय आहे महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या संदर्भानं 11वीचं जे ओल्ड पुस्तक आहे, कुठलं आहे ओल्ड आहे, 11वी स्टेट बोर्ड ओल्ड आणि 8वीचं न्यू पुस्तक या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक घटक, उपघटक, प्रत्येक ओळ या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. मी याला काय करतो व्हेरी IMP करतो. तुम्ही देखील लगेच आजच हे खरेदी करा आणि वाचायला सुरुवात करा. 8व्या वर्गाचं पुस्तक आणि 11वी वर्गाचं ओल्ड पुस्तक. आता तुम्ही म्हणाल सर सिलेबस बदलला आणि ओल्ड पुस्तक कुठे मिळेल? ओल्ड पुस्तक कुठेतरी PDF किंवा झेरॉक्स सेंटरवर कुठेतरी तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. त्याची काही अडचण जाणार नाही. आणि आपल्या नोट्समध्ये सुद्धा आपण हा सगळा पार्ट कव्हर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही कुठेच काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपल्या नोट्स सुद्धा अगदी डिटेल आहे की ज्यामध्ये पुढच्या 2-3 वर्षातल्या परीक्षा देखील कव्हर होऊ शकतात. इथपर्यंतचं सगळं येणाऱ्या कालखंडातलं अपेक्षित कंटेंट त्यामध्ये घेण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते बुक लिस्ट आणि अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 पुस्तकं आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे. नंबर 1 आहे ते म्हणजे गाठाळ सरांचं पुस्तक. गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अँगलनं फार महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी तुम्हाला सांगतो. कारण या पुस्तकाचा तुम्हाला उपयोग पूर्व परीक्षेसाठी आणि सोबतच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हे पहिलं पुस्तक. आणि दुसरं एक पुस्तक तुम्हाला लागतं ते म्हणजे आदरणीय समाधान महाजन सरांचं पुस्तक. समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे हे देखील आपल्याला
अत्यावश्यक आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे पुस्तकं वापरत असताना ही 2 पुस्तकं अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक आहे या पूर्व परीक्षेच्या अँगलनं, आणि याच पुस्तकाचा वापर आपल्याला मुख्य परीक्षेसाठी करायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मुख्य परीक्षेला जात असताना या ठिकाणी तुम्हाला प्रफुल्ल सरांच्या नोट्स सुद्धा काय करायचे आहे, रिवाइज करून जायचे आहे, ज्या नोट्समध्ये अतिरिक्त संदर्भ वापरून येणाऱ्या कालखंडामधल्या परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, आतापर्यंत वेगवेगळ्या घटकांवर, उपघटकांवर, प्रकरणांवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, या सगळ्या संदर्भाने त्या नोट्स बनवलेल्या आहे. आणि त्या सगळ्या नोट्स आपल्याला उमेद IASच्या या सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा सुद्धा प्रश्न आपल्याला मिटलेला आहे, म्हणजे बुक लिस्टचा सुद्धा जो प्रश्न आहे तो देखील आपला काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आता आपल्याला क्लिअर झालेला आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये जी परीक्षा आपली होऊ घातलेली आहे कंबाईनची पूर्व परीक्षा 2026ची, त्या सगळ्या संदर्भानं इतिहास विषयाला कशा पद्धतीनं डील केलं पाहिजे, तर आणि तरच आपल्याला त्या सगळ्या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क निश्चितपणे मिळवता येतात, पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात. तो कुठलाच पार्ट आपल्यासाठी कठीण नसतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर मी तुम्हाला तुमच्या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर या स्ट्रॅटेजी लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या वर्षी झालेल्या सगळ्या पूर्वपरीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे तो भाग आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये कुठे रिलेट होतो आणि त्या वर्षी तो प्रश्न का विचारला गेला, या सगळ्या संदर्भानं प्रत्येक पेपरचं ॲनालिसिस ज्यावेळेस मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यावेळेस निश्चितपणे तो सगळा भाग तुमचा क्लिअर होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी इतिहास विषयाची स्ट्रॅटेजी तुम्ही समजून घेतलेली आहे आणि मला असं वाटते की आता तुम्हाला अभ्यासाच्या संदर्भामध्ये कुठले डाऊट नसेल, आणि या सगळ्या संदर्भानं अजून काही डाऊट असेल तर ह्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी निश्चितपणे विचारण्याचा प्रयत्न करा. त्या सगळ्या कमेंटची दखल घेऊन मी पुढच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस तुमच्या पुढे येईल PYQचे ॲनालिसिस घेऊन त्यावेळेस निश्चितपणे त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं माझ्या पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणे मी त्या ठिकाणी काय करतो आहे, प्रयत्न करतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तुमच्या सगळ्या परीक्षांसाठी येणाऱ्या कालखंडातल्या सर्व वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्ही टार्गेट केलेल्या तुमच्या टार्गेटसाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. लवकरच भेटू नव्या भागामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.